नक्कीच. जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबतची माहिती खालीलप्रमाणे. जसप्रीत बुमराहची फिटनेस स्थिती. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह IPL 2025 मध्ये खेळणार की नाही, याबद्दल सस्पेन्स कायम आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटचा कसोटी सामना खेळताना बुमराहला दुखापत झाली होती. त्यानंतर तो एकही सामना खेळलेला नाही. बुमराहला IPLमध्ये खेळण्यासाठी नॅशनल क्रिकेट अकादमीमधून सर्टिफिकेट घ्यावं लागेल. त्यानंतरच तो मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये दाखल होऊ शकतो. पण अजूनपर्यंत त्याला फिटनेस सर्टिफिकेट मिळालेलं नाही. जसप्रीत बुमराह IPL 2025 आधी पुन्हा एकदा नॅशनल क्रिकेट अकादमीत गेलाय. IPL 2025 मध्ये खेळण्याची मंजुरी मिळवण्यासाठी तो बंगळुरूला गेलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार एका आठवड्यात तो दुसऱ्यांदा NCA मध्ये आलाय. इथे पुन्हा एकदा त्याची फिटनेस टेस्ट होईल. बुमराह पूर्णपणे फिट असेल तर त्याला फिटनेस सर्टिफिकेट मिळेल. मागच्या वेळी त्याला NCA मध्ये गोलंदाजी करताना अडचण जाणवली होती. त्यावेळी NCAच्या अधिकाऱ्यांनी त्याला काही खास एक्सरसाइज करण्याचा सल्ला देऊन पुन्हा येण्यास सांगितलं होतं. त्यामुळे तो पुन्हा एकदा नॅशनल क्रिकेट अकादमीत पोहोचलाय. जसप्रीत बुमराह IPL 2025च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाही. पण लवकरच तो मुंबईच्या टीममध्ये दाखल होईल अशी अपेक्षा आहे. जसप्रीत बुमराहला फिटनेस सर्टिफिकेट जरी मिळालं, तरी त्याला मॅचसाठी फिट व्हायला जवळपास 1 आठवडा लागेल. त्यामुळे तो कमीत कमी मुंबईच्या सुरुवातीच्या 2 ते 3 सामन्यांना मुकू शकतो. बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या आधी सुद्धा फिटनेस सर्टिफिकेटसाठी NCA मध्ये गेला होता. पण तो फिट नसल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीममध्ये संधी मिळू शकली नव्हती. मुंबई इंडियन्सची प्रतिक्रिया. मुंबई इंडियन्सचे हेड कोच माहिला जयवर्धने अलीकडेच प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की तो दुखापतीमधून रिकव्हर होतोय. पुढे काय होतं त्याची प्रतीक्षा आहे. सध्या सर्व काही व्यवस्थित आहे, पण आम्हाला दररोज आढावा घ्यावा लागेल. बुमराह टीममध्ये नसणं एक आव्हान आहे. तो जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक आहे. अनेक वर्षांपासून तो आमचा उत्तम खेळाडू आहे. बुमराहला किती कोटी मोजून रिटेन केलंय? बुमराह मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. IPL 2025 आधी त्याला 18 कोटी रुपये मोजून रिटेन करण्यात आलंय. तो मुंबई इंडियन्सच आशास्थान आहे. तो लवकरच फिट होईल अशी मुंबईच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. यावरून